आता एक महत्त्वाची बातमी आपल्या बातमीपत्रात आलेली आहे। माहीममध्ये पश्चिम रेल्वेचं बॅटरी बॉक्स चोरीला गेलेला आहे आणि चोरीमुळे ही वाहतूक ठप्प झाल्याचं उघड झालेलं आहे। ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड नसल्याचं देखील स्पष्ट होत आहे। बॅटरी बॉक्स चोरीला गेल्याची पश्चिम रेल्वेची माहिती आहे। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सुनील काळे आपल्याबरोबर आहे। सुनील, आपण बघतोय माहीममध्ये पश्चिम रेल्वेचं बॅटरी बॉक्स चोरीला गेलेला आहे आणि त्यामुळे एकूणच वाहतूक ठप्प झाल्याचं उघडकीस आलेलं आहे। काय अधिक स्पष्टीकरण देता येईल या संदर्भात? सकाळी जे सगळ्यांनी म्हणत होते की पावसामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे, पण पावसाचं कारण न दिलेलं वेस्टर्न रेल्वेने एक ट्विट करून सांगितलेलं आहे की जो मेजर प्रॉब्लेम जो आहे माहीम इलेक्ट्रिकल जे सबस्टेशन आहे रेल्वेचं त्या ठिकाणची बॅटरी बॉक्स रात्री चोरीला गेली आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे। आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी की हा बॅटरी बॉक्स आता नवीन बसवेपर्यंत वाहतूक अजूनही विस्कळीत राहण्याची शक्यता आहे आणि रेल्वेचं म्हणणं आहे की आम्ही युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहोत बॅटरी बॉक्स तिथे बसवण्यासाठी, पण ओएचएड वायर असेल किंवा पावसामुळे असेल, पावसामुळे ही वाहतुकीवर कोंडी झालेली नाही असं रेल्वेचं म्हणणं आहे। बॅटरी बॉक्स जे आहे माहीम स्टेशनचा तिथल्या बॅटरी बॉक्स चोरी गेल्यामुळे हा रेल्वेचा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे। रुद्रा, ते एकूणच आपण बघतो की बॅटरी बॉक्स चोरीला गेल्यामुळे ही एकूणच हा प्रश्न उद्भवलेला असेल असं बोललं जात आहे। सुनील, या संदर्भात अर्थातच रेल्वेनंच ही माहिती दिलेली आहे, पण आता यापुढे किती वेळ लागू शकतो एकूणच वाहतूक पूर्ववत होण्यासाठी? काय या संदर्भात वेगळा उपाय सुचवत आहे रेल्वे? अजून वेळ किमान आता 1 तास तरी लागण्याची शक्यता आहे। त्याचमुळे जी वाहतूक जी आहे महत्त्वाची ज्या चर्चगेटकडे येणाऱ्या ज्या स्लो लोकल आहेत त्या फक्त बांद्रा स्टेशनपर्यंत चालवण्यात येत आहेत आणि ज्या चर्चगेटकडे जाणाऱ्या ज्या फास्ट ट्रेन आहेत त्या अंधेरीपर्यंत आणल्या जात आहेत आणि त्यामुळे दादर आणि जे पुढची स्थानकं आहेत चर्चगेट दरम्यानची तिथल्या ट्रेन अजूनही बंद आहेत आणि हे जोपर्यंत हा बॅटरी बॉक्स जो आहे तो रिस्टोअर केला जात नाही तोपर्यंत दादर आणि तिथल्या परिसरातल्या स्टेशनला वीज पुरवठा दिला जाणार नाही आणि त्यामुळे ही वाहतूक आता जी आहे काही तास लागण्याची शक्यता आहे। जरी रेल्वेने आधी 15 मिनिटात वाहतूक सुरळीत करण्याचे असं ट्विट केलं होतं तरी सुद्धा अजून वेळ लागण्याची शक्यता आहे, कारण की आता हा धन्यवाद सुनील, ही माहिती दिल्याबद्दल। सुनील काळे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। ते एकूणच ज्या तऱ्हेची कारणं पहिले सांगितली जात होती की कदाचित पावसामुळे आणि ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे ही वाहतूक ठप्प झालेली आहे, असं नसून आता आपण बघतोय माहीममध्ये बॅटरी बॉक्स चोरीला गेल्यामुळे वीज पुरवठा थोडा खंडित झालेला आहे आणि त्यामुळे एकूणच ही वाहतूक ठप्प झाल्याचं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।